नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल गाजणारी फेडची बैठक झाली आणि त्या बैठकीत 0.50 एवढा रेट कट जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर आता जे 2024चे 4-5 महिने उरले याच्यामध्ये आणखीन 0.50 रेट कट केला जाईल. 2025मध्ये 1% रेट कट केला जाईल आणि 2026मध्ये पुन्हा एकदा 0.50 रेट कट केला जाईल. म्हणजे रेट कटिंगचा जो रस्ता आहे त्याचं मार्गदर्शन त्यांनी केलं. 2026पर्यंत एकंदरीत 2.75 ते 3% एवढा रेट कट होईल. आत्ता रेट कट केल्यानंतर इंटरेस्ट रेट 4.75 ते 5 एवढा राहिला आहे. त्यांच्याकडे फेडमध्ये 12 सदस्य आहेत, आपल्या इथे 6 आहेत. तर त्या 12 सदस्यांपैकी 11 लोकांनी रेट कटच्या बाजूने मतदान केलं. पण पॉवेल साहेबांनी असं सांगितलं की मंदी येणार आहे म्हणून मी रेट कट करतोय, असा अर्थ कुणीही काढू नये. मंदीचं लक्षण काही दिसत नाही आहे. महागाई नियंत्रणात आली आहे, उलट महागाई कमी होती आहे. म्हणजे 2% महागाईचं जे ध्येय ठेवलं होतं ते साध्य होईल असं दिसतंय. फक्त जॉब ग्रोथ स्लो आहे आणि बेरोजगारीचा दर 4.4% जाईल. 4.5 वर्षांनंतर हा रेट कट पहिल्यांदा केला गेला. रेट कट जाहीर झाल्याबरोबर अमेरिकन मार्केट सुधारलं होतं आणि त्यानंतर मात्र पुन्हा अमेरिकन मार्केट पडू लागलं. पण त्याचे परिणाम आपल्याला जसे वाटले होते तसे मात्र झालेले नाहीत. बॉन्ड यील्ड वाढलं, 3.72 झालं. डॉलर इंडेक्स 101.10 झाला आणि क्रूड 73.24 एवढं राहिलं. डॉलर येन 143.88 एवढा राहिला आणि हा जर डॉलर येनचा रेट जो आहे तो 144च्या पुढे गेला तर येन कॅरी ट्रेड अनवाइंडिंग होण्याची जी भीती होती ती निघून जाईल. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 152 कोटीची खरेदी केली तर फॉरेन इन्व्हेस्टर्सनी 1154 कोटीची खरेदी केली आहे. आज मार्केटला लागू होणाऱ्या ज्या काही बातम्या आहेत आर्थिकदृष्ट्या परिणाम करणाऱ्या त्या बघूया. पॉवर ग्रीडला इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीमसाठी सक्सेसफुल बिडर अशी निवड पॉवर ग्रीडची झाली आहे. ते 765/400/200 kVचं सबस्टेशन मध्य प्रदेशात कुरवार इथे उभं करणार आहेत. 765 kV आणि 400 kVची एक ट्रान्समिशन लाईनसुद्धा मध्य प्रदेशात टाकणार आहेत. BL कश्यप 221 कोटीची त्यांना ऑर्डर मिळाली आहे. ही 20 महिन्यात पूर्ण करायची आहे आणि आता त्यांचं ऑर्डर बुक
3,546 कोटी एवढं झालं आहे. आयॉन एक्सचेंज यांना अडाणी पॉवरकडून 161.2 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. आवास फायनान्शियल हे NCD म्हणजे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स, NCD द्वारा 630 कोटी रुपये उभे करणार आहेत. NTPC ग्रीनचा 10,000 कोटींचा IPO असेल आणि हा पूर्णपणे सगळा फ्रेश इश्यू असेल, त्यामध्ये OFS नाही. इरिडामधला 7% स्टेक कमी करून 4,500 कोटींचा फंड उभा केला जाईल. सरकारची हिस्सेदारी इरिडामध्ये 75% आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स, कार्स्टन रेहडर, स्टीफ केलर आणि रिडेरी ही जर्मनीची कंपनी यांनी 4 मल्टीपर्पज व्हेसलचं कन्फर्मेशन दिलं. त्यामुळे त्यांना आता $54 मिलियन पुन्हा ऑर्डर मिळेल. एकंदर ऑर्डर $108 मिलियन होईल. कंपनीला अपग्रेडसुद्धा करण्यात आलं आहे. शेड्यूल B मधून शेड्यूल A मध्ये घातला आहे. नजारा प्रेफरन्स शेअर इश्यू करून 900 कोटी रुपये उभे करणार आहे आणि हा शेअर इश्यू जो होईल तो 954 रुपये 27 पैशांनी होईल. स्पोर्ट्स किडमध्ये 19.35% स्टेक ते 145.5 कोटीला घेणार आहे. त्यासाठी अर्धी रक्कम कॅशमध्ये म्हणजे 50% कॅश आणि अर्ध्या रकमेसाठी शेअर इश्यू केले जातील. ॲब्सोल्यूट स्पोर्ट्समध्ये नजाराचा स्टेक 91% होईल. GETNG 11.7% स्टेक OFSच्या माध्यमातून विकणार आहेत. 1,400 रुपये भावाने हा स्टेक विकला जाईल. ग्रीन शू ऑप्शन 3.9% ठेवला आहे. 19 आणि 20 म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस हा OFS असेल. आदित्य बिर्ला फायनान्स आणि आदित्य बिर्ला कॅपिटल याच्या मर्जरला RBIने संमती दिली आहे. रेमंड लाईफस्टाईल हा T2T मधून रोलिंग सेगमेंटमध्ये आजपासून जाईल. आंध्र प्रदेश सरकारने नवी लिकर पॉलिसी आणली आहे. या अंतर्गत प्रायव्हेट प्लेयर्ससुद्धा आता लिकरची विक्री करू शकतील. कोणते शेअर तेजीत, कोणते शेअर मंदीत हे पाहूया. फेड रेट कट करेल नाही त्याचा सगळा परिणाम कालच्या मार्केटवर दिसत होता. IT सेक्टरमधले शेअर्स काल खूप पडले होते, तर त्यामध्ये आज सुधारणा होईल असं दिसतंय. TCS, वायरॉक, पहिले मी तेजीमध्ये कुठले शेअर राहतील ते देते, पण निफ्टीपेक्षा बँक निफ्टी अधिक चांगल्या प्रकारे ट्रेड होईल. TCS, वायरॉक, इंडसइंड बँक, BL कश्यप, AB कॅपिटल, नजारा, युनायटेड ब्रिवरीज, युनायटेड स्पिरिट्स,
DLF, आवास, ॲक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र हिची स्थापना होऊन 90 वर्ष झाली. त्या संदर्भात आज कार्यक्रम वगैरे आहेत, तर काही चांगलं जाहीर होण्याची शक्यता असते. म्हणून पॉवर ग्रिड, NTPC, कोफोर्ज, पर्सिस्टंट, गोदरेज प्रॉपर्टी, लेमन ट्री हिने विजयवाडा इथे 44 रूम असलेल्या हॉटेलबरोबर करार केला. स्पाइस जेट, AU स्मॉल फायनान्स बँक, हिम्मत सिंह का, बजाज ऑटो, कॅम्पस, मारुती, इरिडा, गार्डन रिच, GETND, HUL, सफायर, रेस्टॉरंट ब्रँड, आयॉन एक्सचेंज, ION, देवयानी इंटरनॅशनल, एंजल वन, फर्स्ट क्राय, अल कार्गो, द्वारिकेश, मारुती आणि AU स्मॉल फायनान्स बँक. आणि काल सरकारने त्यांची पॉलिसी आणि खतांच्या सबसिडीचे रेट जाहीर केले. म्हणून खतांच्या शेअरकडे लक्ष द्या. मी फक्त फॅक्टचा समावेश केला आहे. मंदीमध्ये टाटा मोटर्सकडे लक्ष दिलं पाहिजे. रोज टाटा मोटर्सचा शेअर पडतो आहे. NTPC सुद्धा पडतो आहे, पण NTPCचा IPO येण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा मोटर्स, NTPC दोन्हीही दोलायमान आहेत. काही वेळ मंदीमध्ये तर काही वेळ तेजीमध्ये राहू शकतात. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि ONGCचं टार्गेट कमी करण्यात आलं आहे. म्हणून ONGC पडण्याची शक्यता आहे. त्या अनुरोधाने आज दिला आहे. बघूया मार्केट कसं काय रिस्पॉन्ड करत आहे. कारण अमेरिकेत तरी रेट कट झाल्यानंतर मार्केट वाढेल असं वाटलं होतं, तसं दर्शन काही झालेलं नाही. तर आपल्या इथे काय होत आहे ते बघावं लागेल. नमस्ते.